ॐ कर्मणैव हि संसिद्धि मा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि। ॐ श्री परमात्मने नमः। भावार्थ, जनकादी ज्ञानी लोकही आसक्तीरहित कर्मानेच सिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणंच योग्य. आसक्तीचा त्याग करून आपली कर्तव्य कर्म सातत्याने करणारा पुरुष हा कर्मबंधनातून मुक्त होतो आणि त्याला परमात्म्याची प्राप्ती होते, असं भगवंत मागील श्लोकात सांगतात. अर्जुनाला अजून आत्मज्ञान झालेलं नाही, म्हणून भगवंत त्याला स्वधर्म स्वरूप कर्म करायला सांगत आहेत. कर्मयोगाचं महत्त्व आणि आवश्यकता पटवून देत आहेत. हीच गोष्ट पटवून देण्यासाठी आधीच्या काळात ज्यांना परमात्म्याची प्राप्ती झाली आहे आणि तरीही ज्यांनी कर्मयोगाचं आचरण चालूच ठेवलं आहे, अशा जनकादी ज्ञानी कर्मयोग्यांचं उदाहरण भगवंत अर्जुनाला देत आहेत. जनक, अश्वपती, इक्ष्वाकू, प्रल्हाद, अंबरीश असे अनेक महापुरुष आसक्तीरहित कर्म आचरून परमसिद्धीस पोहोचले होते. त्यांनी ममत्व, अहंता, आसक्ती, कामना यांचा त्याग करून स्वधर्माचरण करून आपली कर्तव्य कर्म अनासक्त वृत्तीने आचरून परमात्म्याला प्राप्त करून घेतलं होतं. परमात्म्याची प्राप्ती झाल्यावरही त्यांनी कर्म करण्याचं सोडलं नव्हतं बरं. कृतकृत्य होऊनही विश्वकल्याणासाठी, सृष्टीचक्र व्यवस्थित चालू राहण्यासाठी ते आत्मभावाने कर्म करतच होते. त्यामुळे कर्मयोग हा परमात्म्याच्या प्राप्तीचा निश्चित आणि स्वतंत्र असा मार्ग आहे. म्हणून तू सुद्धा त्याच मार्गाने जावंस, कर्मयोगाचं अनुसरण करावंस, असं भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. संपूर्ण गीतेत अनेक ठिकाणी भगवंतानी कर्मयोगाचं महत्त्व स्पष्ट केलेलं आहे. 4थ्या अध्यायात भगवंत म्हणतात की ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीही नाही. ते ज्ञानही कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेल्या माणसाला आपोआप प्राप्त होतं. तर 5व्या अध्यायात म्हणतात की कर्मयोगाशिवाय कर्माच्या कर्तेपणाचा त्याग होत नाही आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला लवकर प्राप्त करून घेतो. तसं पाहता कर्म हे कोणालाच चुकलेलं नाही. प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या कार्यात सातत्याने गुंतलेले आहेत. महान विभूती, थोर तत्ववेत्ते, ऋषी, मुनी, सिद्ध यांना सुद्धा कर्मबंध तुटला ना तरी कर्म करावंच लागतं. कारण कर्मचक्र सुरळीतपणाने चालू ठेवण्यासाठी या मुक्तांना आपल्या सामर्थ्याचा हातभार लावावा लागतो. फक्त हे सर्व आत्मज्ञानी असल्याने त्यांचं कर्म हे सृष्टीच्या प्रगतीला पोषक ठरतं. हे सर्व महात्मे लोकसंग्रहार्थ कर्म करत असतात. कर्म हेच त्यांचं जीवन बनलेलं असतं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की देख पा जनकादिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. देखे प्राप्तार्थ जाहले
जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी. लोकसंग्रहार्थ कर्म म्हणजे काय? लोकसंग्रह हा समास आपण 2 प्रकारे सोडवू शकतो. लोकानां संग्रह म्हणजे लोकांचा संग्रह आणि लोकेभ्यः संग्रह म्हणजे लोकांसाठी संग्रह. ज्ञानी पुरुष लोकांना स्वतः भोवती गोळा करून लोकसंग्रह करण्यापेक्षा लोकांसाठी संग्रह करण्याला प्राधान्य देतात. लोकांसाठी संग्रह कसला आणि कशासाठी करायचा असा प्रश्न आपल्याला पडतो की नाही? हे सृष्टीचक्र सुरक्षित ठेवण्यासाठी, सृष्टी व्यवस्थेत बाधा येऊ न देता त्याला सहाय्यक होणं, लोकांना असत्याकडून सत्याकडे नेण्यासाठी निस्वार्थ भावाने कर्म करणं म्हणजे लोकसंग्रह होय. यालाच गीतेमध्ये यज्ञार्थ कर्म असं म्हटलं आहे. आपल्या आचरणाने, बोलण्याने सर्वसामान्य लोकांना वाईटाकडून चांगल्याकडे, असत्याकडून सत्याकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणं हे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांचा उद्धार होणार आहे. हाच भाव आदि शंकराचार्य आपल्या भगवद्गीतेवरील शांकर भाष्यात व्यक्त करतात. ते म्हणतात, तथापि प्रारब्ध कर्मारतत्वं लोकसंग्रहम एव अपि लोकस्य उन्मार्ग प्रवृत्ति निवारणं लोकसंग्रहः तम एव अपि प्रयोजनं संपश्यन् कर्तुमर्हसि. लोकांची उन्मार्ग प्रवृत्ती रोखण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं, त्यासाठी जे जे आवश्यक ते जमा करून लोकोद्धारासाठी त्याचा उपयोग करणं म्हणजे लोकसंग्रह होय. कृष्णो भोगी शुकस्त्यागी नृपो जनक राघवो वसिष्ठ कर्मकर्ता च पंचैते ज्ञानिनः समाः. या सगळ्या महात्म्यांच्या चरित्रात विलक्षण विविधता आहे. तरीही हे सर्व महात्मे सारखेच थोर आहेत. सर्वजण सारखेच ज्ञानी आहेत. यातील शुकाचार्य वगळता बाकीचे सर्व हे गृहस्थाश्रमी आहेत आणि अत्यंत दक्षतेने कार्यरत राहून समर्थपणे विश्वाच्या कल्याणाचं कार्य निरपेक्षपणे करत आहेत. वस्तुतः यांना कर्म करण्याची आवश्यकता नव्हती. हे खरं असलं तरी अशा मुक्तांच्या निष्काम कर्माचरणामुळे लोकसंग्रह चांगला होतो, समाज सुस्थितीत राहतो. या संदर्भात संतांचे श्रेष्ठ आदर्श आपल्या पुढे आहेत. सगळेच संत जीवनमुक्त आणि आत्मज्ञानी होते. तरीही जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवीती जीवे भावे या हेतूनी यज्ञ भावनेने त्यांची कर्म ते करतच होते. संत रविदास हे उत्तर भारतीय संत परंपरेतील एक महान संत होऊन गेले. जातीमुळे मिळणाऱ्या मोठेपणापेक्षा कर्मांमुळे मिळणाऱ्या मोठेपणाला ते अधिक महत्त्व देत. आपलं कर्म शुद्ध, चांगलं आणि निष्काम असण्यावर त्यांचा भर होता. आपलं विहित कर्म सोडून फक्त बाह्योपचार करू नयेत असं ते म्हणत. म्हणून जोडे शिवणे हे स्वतःचं विहित कर्म सोडून गंगा स्नानाला जाण्याचं ते नाकारतात. यातून त्यांच्या मनातील कर्माचे
प्राधान्य कृतीतून ते दाखवून देतात. हिंदू जीवन पद्धती ही कर्मप्रधान आहे असं ते म्हणतात. जन्मजात को छोड़ कर करनी कर प्रधान, इहो वेद को धर्म है कहे रविदास बखान. रविदास जन्म के कारणे होतन कोई नीच, नर को नीच कर डारो है ओछे कर्म की कीच. कर्म हाच मनुष्याचा धर्म आहे. ईश्वर भक्ती, श्रम आणि साधना यावर ते भर देत. ते म्हणतात, प्रभु भक्ती श्रम साधना जग मह जिनहि पास, तीनही जीवन सफल भयो सद्भावे रविदास. ओम श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.